वाडी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम नागपूरतर्फे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया रोग जनजागरण मोहीम अंतर्गत वाडी नगर परिषद येथील सभागृहात मुख्याधिकारी डॉक्टर विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली डेंग्यू, चिकनगुनिया आजारविषयी आढावा व मार्गदर्शन सभा संपन्न झाली। वाडी नगर परिषद क्षेत्रात गेल्या महिन्यापासून डेंग्यू, चिकनगुनियाच्या आजाराने तोंड वर काढले असून तो अधिक प्रमाणात पसरू नये यावर प्रतिबंधित उपाय म्हणून डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनिया रोकथाम मोहीम राबविण्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र, नगर परिषद व आशा सेविका यांची संयुक्त आढावा व मार्गदर्शन सभेचे आयोजन मुख्याधिकारी डॉक्टर विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर अदिती त्यागी, वैद्यकीय अधिकारी सुषमा धुर्वे, प्रशासकीय अधिकारी दिनेश बुधे, स्वच्छता विभाग प्रमुख सुषमा भालेकर, स्वच्छता निरीक्षक संजय गोतमारे, मुकेश महातो मंचावर उपस्थित होते। वाडी परिसरात डेंग्यू, चिकनगुनियाचा वाढता प्रसार बघता मागील महिन्यातील आशा सेविकांच्या गृहभेटी, आजार सर्वे, परिसर स्वच्छता, कीटकनाशक फवारणी, फॉगिंग, गप्पी मासेचा वापर, औषधी पुरवठा इत्यादी बाबींचा आढावा मुख्याधिकारी डॉक्टर विजय देशमुख यांनी घेतला व त्यावर प्रतिबंधित उपाययोजनाचे आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी डॉक्टर अदिती त्यागी, डॉक्टर सुषमा धुर्वे यांनीही आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी अमोल शिंदे, विजय इंगळे, आशिष गुंडुकवार, घनश्याम भोगाडे आणि सर्व आशा वर्कर्स उपस्थित होते। महान्यूज 7 ची ब्युरो रिपोर्ट।